पालघर जिल्ह्यातील सोमवंशी क्षत्रिय समाजाचा मानबिंदू, पर्यटकांचं प्रेम आणि विश्वास यावरच गेली 40 वर्ष केसरीची यशस्वी वाटचाल सुरू असलेल्या केसरी टूर्सचे संस्थापक व अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचं शनिवारी पहाटे मुंबई वांद्रे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं. ते केसरी परिवाराचे आधारस्तंभ होते. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी केसरी टूरची स्थापना करून खूप कष्टानं जगविख्यात कंपनी म्हणून नावारूपास उदयास आणली. त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणून संबोधलं जायचं. त्यांनी अनेकांना प्रेमाने मार्गदर्शन करून असंख्य हृदय जिंकली होती. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांचा 10 एप्रिलला जन्म झाला. शेतकरी, शिक्षक, टूर गाईड, उद्योजक ते करोडपती असा केसरीभाऊंचा आयुष्यातील आतापर्यंतचा प्रवासाचा सारांश आहे. भाऊंची सुरुवात अगदी साधी होती. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सफाळे जवळील एका दुर्गम भागात शेतकरी कुटुंबातून ते आले होते. त्यांचे शाळेतील शिक्षण फक्त 7वी पर्यंतच असल्याने नंतर 11वी पर्यंत त्यांना शिक्षण घेण्यासाठी वसईला जावे लागले. त्यानंतर 1955 मध्ये त्यांनी शेतीमध्ये डिप्लोमा करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ते आले. एका वर्षानंतर 21व्या वर्षी त्यांनी त्याच जिल्ह्यातील एका हायस्कूलमध्ये कृषी शिक्षकाची पहिली नोकरी घेतली. त्यावेळी त्यांचा पगार अवघा दरमहा 85 रुपये इतका होता. यासोबतच त्यांना कुटुंबाची शेतीही सांभाळावी लागली. ती त्यांच्यासाठी आव्हानात्मक होती. सफाळे येथील विद्याभवन येथे त्यांनी त्यावेळी शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती. जरी त्यांना पगारवाढ मिळाली नाही तरी त्यांना वडिलोपार्जित घराजवळ जाण्यासाठी ती एक छोटीशी किंमत होती. येथे ते शेती तसेच इतर इतिहास, भूगोल आणि हिंदीसारखे विषय शिकवत असत. पुण्यातील SP कॉलेजमधून डिप्लोमा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभ्यासात शारीरिक शिक्षणाचा समावेश केला. या शाळेत घालवलेल्या दशकात त्यांचा मासिक पगार तिप्पट होऊन 85 रुपयावरून 280 रुपये झाला होता. पर्यटकांचा प्रेम आणि विश्वास यावरच गेली 40हून अधिक वर्ष केसरीची यशस्वी वाटचाल आजही सुरू आहे. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या संस्थेमध्ये 1000हून अधिक माणसे कार्यरत आहेत. या कंपनीची वार्षिक आर्थिक उलाढाल ही 500 कोटींपेक्षा जास्त आहे. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या संस्थेने 13 लाखांहून अधिक लोकांना त्यांची सहल घडवून आणली आहे. 8 जून 1984 साली केसरी पाटील यांनी 100 चौरस फूट जागेत फक्त त्यांची पत्नी व मुलांच्या सोबत एक कारकून टंकलेखकाच्या सहाय्याने केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या सहल कंपनीची स्थापना केली. आपल्या ध्येयांना आणि उद्देशांना पूर्ण करण्याकरता त्यांना त्यांच्या पत्नी सुनीता यांचे संस्था स्थापनेपासूनच बहुमोल सहकार्य लाभले. त्यांच्यातर्फे मोठ्या संख्येने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहली आयोजित केल्या जातात. केसरी टूरची पहिली सहल राजस्थानला गेली होती, ज्यामध्ये त्यावेळी फक्त 13 पर्यटक होते. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय अशा 2 स्तरांतले सर्व धर्मीय विदेशातील पर्यटक त्यांच्याबरोबर प्रवास करत असून पर्यटकांनी त्यांच्यावरती दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे ते अधिकाधिक प्रगती करत गेले. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या विणावळच्या वीणा पाटील व झेलम चोबळ या त्यांच्या कन्या आहेत. 2013 मध्ये केसरी टूर्समधून वीणा पाटील बाहेर पडल्या व त्यांनी आपल्या कंपनी विणावळची स्थापना केली. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला ISO 9001:2000 आणि OHSAS 18000:2007 ही प्रमाणपत्र मिळाली आहेत. ही दोन्ही प्रमाणपत्र मिळवणारी केसरी ही जगातील पहिलीच पर्यटन कंपनी आहे. केसरी पाटील यांना ट्रॅव्हल्स एक्सप्रेसचा जीवनगौरव पुरस्कार, श्री जीवनगौरव पुरस्कार, उद्योगश्री पुरस्कार, मराठी व्यापारी मित्रमंडळ पर्यटन उद्योग विकास पुरस्कार, मोस्ट ॲग्रेसिव्ह मार्केटिंग अवॉर्ड प्रदान व IITC कडून महाराष्ट्र रत्न पुरस्कार, बेस्ट इंडस्ट्रियलिस्ट पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेत. अशा या पर्यटन क्षेत्रातील देवतुल्य व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली.